नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. शांततेतून जन्मलेला नाद आणि या नादातून प्रकटलेला शिव. या महाशिवरात्रीनिमित्त मी घेऊन येत आहे महाशिवरात्री अशी विशेष अशी कथा मालिका. शिवभक्तीसाठी, आत्मशांतीसाठी आणि अंतर्मन जागवण्यासाठी. चला तर मग सुरू करूया या महाशिवरात्रीनिमित्त भक्तिमयाशी ही कथा मालिका. आजची कथा आहे समुद्रमंथन आणि नीलकंठ कथा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. करचरणकृतं वाक्यायजं कर्मजो वा श्रवणनयनं ज वा मानस वा प्राधं विविहितमविविहितं वा सर्वमयमेतं क्षमस्वः. जय जय करुणाभ्यादे श्री महादेव शंभो. हे करुणासागर महादेवा, या नश्वर देहाने चाललेल्या पावलांनी, उच्चारलेल्या शब्दांनी, केलेल्या व न केलेल्या कर्मांनी, मनात उमटलेल्या विचारांनी, डोळ्यांनी पाहिलेल्या आणि कानांनी ऐकलेल्या प्रत्येक क्षणातून जाणून अजाणून घडलेले सर्व अपराध तू क्षमा कर. हे शंभो, आम्ही अज्ञानी आहोत, दुर्बल आहोत, परंतु तुझ्या चरणी पूर्ण शरण आलो आहोत. तुझ्या करुणेचा अथांग सागरात आमची सर्व पापे, भय व अहंकार विरघळून जाऊ दे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिबंधनात् मृत्युमोक्षात् मामृताम्. सृष्टीच्या आरंभी स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये एक अद्भुत समतोल होता. धर्म, सत्य आणि न्याय या आधारांवर सृष्टी चालत होती. देव हे धर्माचे रक्षक होते, यज्ञ, तप आणि सत्य यांचे प्रतीक होते, तर दानव हे बल, पराक्रम आणि अहंकाराचे प्रतीक होते. तोपर्यंत हे दोन्ही प्रवाह आपल्या मर्यादित होते, परंतु काळाच्या प्रवाहात अहंकार वाढू लागला. दानवांनी स्वार्थासाठी धर्माचा अवमान सुरू केला. यज्ञ उद्ध्वस्त झाले, ऋषीचे तप भंग पावू लागले. याच काळात दुर्वास ऋषीचा शाप देवांवर कोसळला. त्या शापामुळे देवांची तेजशक्ती लयास गेली. इंद्राचे ऐश्वर्य हरपले. स्वर्ग थरथरू लागला. देव दुर्बळ झाले आणि दानव अधिक बलवान होत गेले. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर अराजकतेची छाया पसरली. तेव्हा सर्व देव भगवान विष्णूच्या चरणी गेले. तेव्हा भगवान विष्णू क्षणभर मौन होते आणि त्या मौनातून विष्णूंनी गंभीर स्वरात सांगितले, अमृताशिवाय हा समतोल पुन्हा प्रस्थापित होणार नाही आणि अमृत मिळवायचे असेल तर एकच उपाय आहे, ते म्हणजे समुद्रमंथन. देवांनी आश्चर्यानं पाहिलं. समुद्रमंथन म्हणजे केवढे महान आणि धोक्याचं कार्य. मद्राचल पर्वत मंथनासाठी निवडला गेला, परंतु तो स्थिर कसा ठेवायचा? तेव्हा विष्णूंनी कूर्म अवतार धारण करून स्वतः पाठीवर पर्वत उचलला. वासुकी नाग मंथनाचा दोरा बनला. देव एका बाजूला, दानव दुसऱ्या बाजूला उभे राहिले. क्षीरसागरात मंदराचल पर्वत रोवला गेला. आकाशात देव, पाताळात दानव आणि मध्ये मंथनाचा महायज्ञ सुरू झाला. देव आणि दानव यांनी एकत्र येऊन हा मंथन सुरू केले. मंदराचल पर्वत फिरू लागला. वासुकी नाग ताणला गेला आणि मंथनाचा खरा प्रारंभ झाला. तेव्हाच वासुकी नागाच्या मुखातून प्रखर, दाहक विषारी वायू बाहेर पडू लागला. तो वायू इतका उग्र होता की श्वास घेणंही कठीण झाले. त्या विषारी वायूमुळे देवांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. दानवांची मस्ती ओसरली आणि सर्वत्र हाहाकार माजला. आकाश हळूहळू कांडवले. सूर्याचा तेज मंदावले. चंद्र लपून गेला. दिशा धूसर झाल्या. वादळे उठू लागली. पक्षी आकाशातून खाली कोसळू लागले. वृक्ष कोमजले. नद्या थांबल्या आणि पृथ्वी थरथर कापू लागली. देव भयभीत झाले. काही देव मागे सरकले. काहींनी डोळे मिटले. क्षणभर असं वाटले की हे मंथन थांबेल की काय. तेव्हाच भगवान विष्णूंनी सर्वांना धीर दिला. त्यांचा स्वर गंभीर पण शांत होता. हे प्रारंभाचे संकट आहे.
समुद्रमंथन म्हणजे केवळ अमृत मिळवणे नाही, तर संकटांना सामोरे जाणे आहे. धैर्य सोडू नका. ज्याप्रमाणे या अंधारानंतरच प्रकाश येतो, तसेच या विषयानंतरच अमृत प्रकट होणार आहे. भगवान विष्णूच्या शब्दाने देवांना नवी उमेद मिळाली. त्यांनी पुन्हा दोर ओढला. दानवानेही संपूर्ण शक्ती लावली. मंथन अधिक वेगाने सुरू झाले. मंद्राचल पर्वत फिरत राहिला. वासुकी नाग शिरस्कारू लागला आणि क्षणभर क्षीरसागर उसळू लागला. सृष्टी थांबून पाहू लागली, या मंथनातून पुढे काय प्रकट होणार. मंथन अधिकाधिक तीव्र होत गेले. मंद्राचल पर्वत घुसळला जाऊ लागला. क्षीरसागरात प्रचंड उलथापालथ सुरू झाली. तेव्हाच एक भीषण गर्जना झाली. समुद्राचे पाणी काळवंडले. लाटांमधून धूर, ज्वाला आणि अंधार उसळू लागला. क्षणात सृष्टी हादरली. तो क्षण होता हालाहाल विषाच्या उद्रेकाचा. ते विष सामान्य नव्हते. ते विष होते संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकणारे, त्रैलोक्याला क्षणात भस्म करणारे. समुद्रातून उफाळून आलेले हे विष आकाशाकडे झेपवू लागले. त्याचा उग्रदाह इतका तीव्र होता की पर्वत वितळू लागले, वृक्ष जळून कोसळू लागले, नद्या आटू लागल्या. देव घाबरून गेले. दानव पळू लागले. ऋषीची तपश्चर्या भंग पावली. यज्ञाची अग्निकुंडे विझू लागली. पृथ्वी करुणेने कणू लागली. पशु पक्षी विळवू लागले. मानव भयभीत होऊन दिशाहीन झाले. देव एकमेकांकडे पाहू लागले. हा विनाश कोण थांबवणार? इंद्र म्हणाले, हे विष जर पसरलं तर अमृत येण्याआधीच सृष्टी नष्ट होईल. ब्रह्मदेव चिंताग्रस्त झाले. नारद मुनी वीणेचे सूर थांबवून मौनात गेले. तेव्हा सर्व देवांच्या अंतःकरणात एकच नाव उमटले, ते म्हणजे महादेवांचं. ते क्षीरसागर सोडून कैलासाकडे धावले. कैलास पर्वतावर महादेव ध्यानस्थ होते. त्यांच्या जटांमध्ये गंगा प्रवाहित होती. भस्मलेपित शरीर, डोळे मिटलेले. देवांनी चरणी लोटांगण घातले. इंद्र, वरुण, अग्नी, वायू सर्वांनी एकत्र आर्तस्वरात प्रार्थना केली. त्राही त्राही महादेव, त्रैलोक्य रक्षक शंकरा. देव म्हणाले, प्रभू, हालाहाल विष उफाळले आहे. ते संपूर्ण सृष्टी नष्ट करेल. आपणच आता आश्रय आहात. महादेवाने डोळे उघडले. त्या क्षणी सृष्टीला आधार मिळाला. त्यांच्या नेत्रात करुणा होती, पण निश्चयही होता. महादेव शांत स्वरात म्हणाले, सृष्टीचे रक्षण माझे कर्तव्य आहे. हा विनाश मी पिऊन घेईन. देव स्तब्ध झाले. प्रभो, तो विष प्राणघातक आहे. महादेव स्मित हास्य करत म्हणाले, मी विनाश पिऊन सृष्टीला जीवन देईन. महादेव क्षीरसागराकडे निघाले. संपूर्ण सृष्टी त्यांच्याकडे आशेने पाहू लागली. महादेवांनी हालाहाल विष हातात घेतले. तो क्षण संपूर्ण सृष्टी थांबली. देवाने श्वास रोखून धरला. दानव भयभीत झाले. महादेवांनी ते विष प्राशन केले. विष कंठातच अडवले. ते खाली जाऊ दिले नाही. तेव्हाच माता पार्वती धावून आल्या. नाथ, हे काय करत आहात? मातेने महादेवाचा कंठ दोन्ही हाताने धरला. विष खाली उतरणे थांबले. त्या विषामुळे महादेवांचा कंठ गडद निळा झाला आणि त्या क्षणी ते झाले नीलकंठ महादेव. देवाने जयघोष केला. जय जय नीलकंठ महादेवा, जय जय शंकरा, जय जय कैलासापती. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभूम व्यापकम ब्रह्मदेव वेदस्वरूपम. ज्याच्या त्यागामुळे सृष्टी वाचली, ज्याने विष पचवले नाही तर कंठात रोखले, तोच खरा योगी, तोच खरा महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवाने आकाशातून पुष्पवृष्टी केली. ऋषींनी स्तोत्रे गायली. सृष्टीने प्रथमच त्यागाचे हे दिव्य रूप पाहिले. या क्षणी महादेव झोपले नाहीत. ते ध्यानस्थ राहिले. महादेवांनी हालाहाल विष धारण केले होते, म्हणून ही रात्र संपूर्ण सृष्टीसाठी अत्यंत निर्णायक ठरली. महादेव झोपले नाहीत. ते गहन ध्यानावस्थेत बसले होते. त्यांच्या कंठातील विषाचा दाह क्षणोक्षणी वाढत होता. देवाने ठरवले, जोपर्यंत महादेव ध्यानात आहेत तोपर्यंत आम्हीही जागरण करू.
इंद्र, वरुण, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आणि सर्व देवगण कैलासावर एकत्र जमले. गंगेचे पवित्र जल आणले गेले. शंखनाद सुरू झाला. डमरूचा मंद नाद आकाशात घुमवू लागला. एकामागून एक महादेवावर अभिषेक सुरू झाला. गंगाजल, यमुनाजल, तीर्थक्षेत्राचे पवित्र पाणी महादेवांच्या मस्तकावर ओघळू लागले. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप सुरू झाला. बिल्वपत्र अर्पण केली गेली. 3 पानाचे बिल्वपत्र त्रिगुणाचे प्रतीक होते. सत्व, रज, तम. देव म्हणाले, हे शंभो, या बिल्वपत्राप्रमाणेच आमचे अहंकार, वासनाचे त्रिगुण तुझ्या चरणी अर्पण करतो. रात्र सरवत होती, पण देवांचे जागरण अखंड सुरू होते. या सेवेमुळेच महादेवांच्या कंठातील विषाचा दाह हळूहळू शांत होऊ लागला. चंद्रदेवांनी आपले शीतल तेज महादेवांच्या मस्तकावर अर्पण केले. संपूर्ण रात्र मंत्र, अभिषेक आणि भक्तीने भरलेली होती. हीच ती रात्र ज्या रात्री जगासाठी महादेव जागे राहिले आणि जगाने महादेवांसाठी जागरण केले. हीच रात्र महाशिवरात्री म्हणून ओळखली जाऊ लागली. न दुःखम न सुखम न लोभम न मोहम, शिवोहम शिवोहम अशा शिवतत्वाचा नाद संपूर्ण ब्रह्मांडात घुमू लागला. महाशिवरात्री ही फक्त एक धार्मिक रात्र नाही, ती आत्मजागृतीची, संयमाची आणि अंतर्मुक्तीची रात्र आहे. ज्या प्रकारे महादेवांनी संपूर्ण सृष्टीसाठी हलाहल विष कंठात धरले, त्याच प्रकारे मानवानेही स्वतःच्या जीवनातील दुःख, राग, अहंकार आणि आसक्ती यांना संयमाने आत रोखायला शिकले पाहिजे. महाशिवरात्रीची रात्र अंधाराची नाही, ती अज्ञावर ज्ञानाचा विजय दर्शवते. म्हणून या रात्री झोप टाळली जाते, कारण झोप म्हणजे अज्ञान आणि जागरण म्हणजे जाणीव. अभिषेक म्हणजे मन शुद्ध करण्याची क्रिया. पाणी, दूध, गंगाजल हे बाह्य नाही, तर अंतःकरणातील विकार शांत करण्याचे प्रतीक आहेत. बिल्वपत्र अर्पण म्हणजे आपले त्रिगुण सत्व, रज, तम महादेवांच्या चरणी अर्पण करणे. मन हा शुद्धार्थ शिवपूजा विधीयते असे शास्त्र सांगते. या रात्री केलेला ओम नमः शिवायचा जप मनाला स्थिर करतो आणि आत्म्याला शिवतत्वाशी जोडतो. महाशिवरात्री आपल्याला शिकवते, त्याग करा, संयम ठेवा आणि करुणा जपा. जो शिवाला बाहेर शोधतो तो भक्त असतो, पण जो शिवाला स्वतःच्या अंतःकरणात शोधतो तो मुक्त होतो. हीच महाशिवरात्रीची खरी शिकवण आहे. ती रात्र जेव्हा शिव झोपले नाहीत, ती रात्र जेव्हा सृष्टी वाचली, ती रात्र जेव्हा विष अमृत बनले, तीच रात्र महाशिवरात्री. म्हणून आजही भक्त या दिवशी उपवास करतात, जागरण करतात, अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पापसंहारं एकबिल्वं शिवार्पणं. याचा अर्थ 3 पानाचे बेलपत्र, 3 गुणाचे प्रतीक, 3 डोळ्यांचा महादेवांना अर्पण, 3 जन्माचे पाप नष्ट करते. आता कथा संपत नाही, तर अंतर्मनात सुरू होते. महादेवाने हलाहल धारण केले, देवाने जागरण केले आणि आपण त्या दिव्य स्मृतीत सहभागी झालो. चला आता अंतःकरण स्थिर करूया. श्वास हळूहळू आत घ्या आणि शांतपणे सोडा. मनातल्या सर्व विचारांना हळूहळू विरघळू द्या. आजच्या या महाशिवरात्रीला आपण एक संकल्प करूया. रागाऐवजी क्षमा, अहंकाराऐवजी नम्रता आणि अस्थिरतेऐवजी शिवासारखी स्थिरता स्वीकारूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे नीलकंठा, आमच्या जीवनातील विष आम्हाला पचवण्याची शक्ती दे. आमच्या मनाला संयम दे, हृदयाला करुणा दे आणि आमच्या आत्म्याला तुझ्या तत्वाशी एकरूप होऊ दे. ही कथा तुझ्या चरणी अर्पण. ओम शांती शांती शांती. ही कथा आणि माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात महाशिवरात्रीच्या या कथा मालिकेत नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.
श्री स्वामी समर्थ.